एक्झॅक्टली असते असं नाही. सामाजिक ऐक्य हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य होतं. त्या ऐक्याला कुठे धडा बसतोय, त्याच्यावर तणाव येतोय, त्याचा म्हणजे असा शब्द वापरला होता, त्याची वीज होते असं चित्र या ठिकाणी. आणि हे इथंच आहे असं नाही, राज्यात आपण बघतो हा असो प्रश्न, तो आरक्षण असेल किंवा आणखीन काही असेल, यामधून समाजामध्ये कचुता नको याची काळजी घ्यायची गरज आहे. आणि आम्ही त्याच्यात सामंजस्य निर्माण करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल त्या दृष्टीनं आपली तयारी असली पाहिजे, हा माझा विचार त्या ठिकाणी मांडला. साहेब, सरकारने जो GR काढलेला आहे मराठी, प्रश्न असा आहे की याच्यात असा विचार न करता सगळ्यांनी एकत्र येऊन त्याची चर्चा करून याचा मार्ग काढला पाहिजे. आज असं दिसतंय हे यांच्यासाठी, ते त्याच्यासाठी. माझ्या मते सरकार म्हणून असं योग्य नाही. आता सरकार करतं काय, एक कमिटी, दुसरी कमिटी दुसऱ्या मंत्र्याचे अध्यक्ष. सरकारच्या कमिट्या निवडल्या जातात, पण ते एका समाजाचे सभासद त्याच्यात कधी असत. सरकार हे एका जातीचं, एका समाजाचं नाही, ते सगळ्यांचं. आणि त्यामुळे तुम्ही इथल्या समित्यांच्या नियुक्त्या करताना व्यापक दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि एकत्र येण्याच्या प्रक्रियेला मदत करणारा असला पाहिजे. ज्या दोन समित्या निर्माण केल्या ती एकच समिती असायला पाहिजे, मराठा आणि ओबीसीची. तसं माझं म्हणणं नाही. माझं त्याला मोर्चा देखील काढणार आहे. नाशिक निवडण्याचं काय कारण आहे आणि काय पुढचे ध्येय धोरणात आहे? असं की शिबिर नाशिकला घ्यावं असं नाशिक जिल्ह्याचे आमचे सहकारी आहेत, त्या सगळ्यांचा आग्रह होता. 1 वर्षापूर्वी ज्या लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला नाशिककरांनी 3 खासदारकीच्या जागा आमच्या खासदार दिल्या. त्याला आमची एक नैतिक जबाबदारी आहे की इथे काही प्रश्न असले, इथं काही अडचणी असल्या, खासदारांच्याबरोबर संपर्क ठेवून स्थानिक जनतेशी अधिक सुसंवाद कसा करता येईल त्या बाबतीत काळजी घेणं हे त्याच्यावरचे आमचे उद्देश होते. आणि म्हणून नाशिक निवडलं. याच्यापूर्वी अनेकदा पक्षाच्या राज्य पातळीवरचे कार्यक्रम ते नाशिकला झालेले आहेत आणि म्हणून नाशिकची निवड झाली. आता प्रश्न असा आहे की उद्याच्या दिवसाचे आजच्या दिवशी साधारणतः आज देशात राज्यात जी स्थिती आहे त्याचा एक आढावा घेणं आणि पुढच्या कार्यक्रमाच्या बद्दलची आखणी करणं या बाबतीत चर्चा करण्याच्यासाठी आजचं हे बैठक अतिशय महत्त्वाची आहे. काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतीमालाच्या किमतीचे प्रश्न आहेत, कांदा किंवा तत्सम पिकाच्या निर्यात बंदीच्या बद्दलचे काही प्रश्न आहेत. या सगळ्या गोष्टींच्या संबंधी केंद्र सरकारच्या समोर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुद्धा आणखून असे काही निर्णय घेतले गेले नाहीत आणि म्हणून त्याबद्दल जनतेच्या भावना ह्या व्यक्त करण्याच्यासाठी हा उद्याचा मोर्चा हा त्याच्यावरचा हेतू आहे. आणि माझी खात्री आहे की यामधून लोकांचा सहभाग मोठा राहील आणि त्यामुळं एक या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एक चर्चा वेगळ्या आणि बाकीच्या पद्धतीनं सुरू होईल
आणि त्यासाठी उद्याचा हा मोर्चा आहे. साहेब काल आपण लेट हुआ ऐसा नहीं लगता गए ना यानी कि बहुत महीनों से वहाँ डिमांड थी कि उन्होंने आना चाहिए, इसका स्वीकार उन्होंने किया, वहाँ गए, अच्छी बात है. साहेब पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यामध्ये मॅच होत आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या पक्षाने विरोध केलेला आहे, मॅचवर बहिष्कार टाका. आपण कसं बघतात, ही मॅच घेणं गरजेचं होतं की टाळता आली असते? जसं आहे ना आता काय त्याची चर्चा करा, त्याच्यात लोकांनी भूमिका घेतली, हो प्रश्न एका दिवसाचा आहे, हो त्यानंतर बघूया. हा काही फार लांबचा विषय नाही. हो. आज आंदोलन होते त्यांच्या पक्षांचे साहेब, शेवटचा प्रश्न, मनोज जरांगेंचं जे आंदोलन झालं ती करायची असते हो ते एका जातीची करू नये, हां हां समाजाची कर, बरोबर त्याच्यामध्ये सगळ्यांना घे. हो या निमित्तानं ओबीसी मराठा असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? माझा सांगायचा उद्देशच आहे की काही झालं तर सामाजिक ऐक्य आम्हाला हवं, आम्हाला अंतर नको आहे. आणि त्या दृष्टीने जे जे काही करावं लागेल त्याची चर्चा आम्ही आज उद्या करू आणि नंतर त्याचा काही व्यापक कार्यक्रम घेता आला, जे काही समिती ठरवेल त्या दृष्टीने पावलं टाकली जातील. छगन भुजबळ 2 दिवसापूर्वी असं म्हटले होते की मुख्यमंत्री राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, ते मराठा नेते याबाबत काहीच बोलत नाही, त्यांची भूमिका नेमकी काय आहे ती कळत नाही. आपल्याकडे साधी गोष्ट मी आत्ताच सांगितलं की एका जातीचं राजकारण हे आम्हाला सोबत नाही. हो आम्हाला व्यापक दृष्टिकोन घ्यायचं, हो सगळ्यांना घ्यायचं, हो आणि त्या सगळ्यांना घ्यायचं असल्यामुळं काही करून अंतर्वादी अशा प्रकारचं भाष्य हे अपेक्षा करणं हे योग्य नाही. सर काल प्रधानमंत्री मणिपूर दौरे करण्याचा प्रयत्न केला की तुमच्याच सांगण्यावरून जरांगे वारंवार आंदोलन करतात, आपण कसं बघताय? असं ज्याच्यात आपला कधीच एक संबंध नाही असं ते नाही. हो त्याच्यात कोणी काय म्हणत असेल ते सत्यावर आधारित नाही, बरोबर त्यामुळे त्याच्यावर भाष्य करायला नको. थँक्यू.